ते नाशिक मधून नाशिकच्या सिडको मधील केंद्रावर मायक्रो ऑब्झर्व्हर नाही अशी माहिती आहे। बूथ क्रमांक 61 वर मायक्रो ऑब्झर्व्हरची नेमणूक केलेली नाही अशी माहिती आहे। शिवसेना युबीटीच्या सुधाकर बडगुजर यांनी त्यावर आक्षेप घेतलेला आहे। तर निरीक्षक नसल्याने मतदान प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। नवजीवन विद्यालयातील बूथ क्रमांक 61 वर मायक्रो ऑब्झर्व्हरची नेमणूक नाही आहे आणि त्यामुळे आक्षेप या ठिकाणी शिवसेना युबीटी कडून घेण्यात आला आहे। मतदानाला सुरुवात झाली आहे। नाशिकमध्ये आज मतदान होत आहे, पण इकडच्या एका मतदान केंद्रावर मायक्रो ऑब्झर्व्हर नसल्याची माहिती समोर येते। बूथ क्रमांक 61 वर मायक्रो ऑब्झर्व्हरची नेमणूकच केलेली नाही आणि त्यामुळे शिवसेना युबीटीचे सुधाकर बडगुजर यांनी आक्षेप घेतल्याचं कळतंय। तर निरीक्षक नसल्याने मतदान प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। आता त्याची दखल घेतली जाते का आणि मायक्रो ऑब्झर्व्हरची नेमणूक केली जाते का ते बघावं लागेल। दरम्यान नाशिकमधली मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। या ठिकाणी मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी येताना दिसून येते। सकाळी सकाळी पण इथं मायक्रो ऑब्झर्व्हरची नेमणूक केलेली नाहीये आणि त्यामुळे आक्षेप घेण्यात आलाय। निवडणूक प्रक्रिया ही अतिशय लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे। त्याचं मायक्रो ऑब्झर्व्हरचं काम असतं की स्टार्ट टू एंड क्लोजिंग बटन दाबल्यानंतर ते रिपोर्टिंग झाल्यानंतर ते जात असतात, परंतु या ठिकाणी बेवारस सारखं हे बूथ आहेत। खालचे कर्मचारी आहेत, मायक्रो ऑब्झर्व्हर आणि ऑब्झर्व्हर या ठिकाणी नाही। बाकी सर्व बूथवरती मायक्रो ऑब्झर्व्हर आहेत, पण या बूथवरती नाही। तर आम्हाला थोडी शंका आली की नेमकं काय प्रकार आहे, हा चेक करावा। कदाचित इथं वोटिंग वन साईड होते का काय, वन साईड करण्याच्या दृष्टीने हा प्रकार झालेला आहे काय, ती शंका आमच्या मनात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।